दुसऱ्या ए ग्रुप मधला हा दुसरा सामना असेल. चला सामना चालू होतोय. चला सुनील नाईक स्ट्राइक एंड वर पाहायला मिळणार. नॉन स्ट्राइक एंड वर संजय नाईक पहिलाच चेंडू खेळण्यासाठी सज्ज. अप्रतिम चेंडू फेकला गेला. क्रॉस अँगल एका कटर स्वरूपामध्ये चेंडू फेकला. गुडलेसला चेंडू फेकला गेला होता. परंतु पाहिलं तर स्ट्राइक एंड वर आहे तो म्हणजे सुनील नाईक. काहीच समीकरण पाहिलं तर सुरुवात धीमी गती पाहायला मिळतोय. स्वतः कर्णधार आहे सुनील नाईक. गोलंदाजाचं नाव आहे चेतन नाईक आहे. सॉरी केतन नाईक आहे. सर्वांना विनंती असेल व्यासपीठावर जर आपण शांत बसायचं आहे. पुन्हा एकदा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये खोलवर टप्पा राहिला. चेंडू पाहिलं तर काय झालं तर चेंडू अंगाला अडतोय. परंतु पाहिलं तर चेंडू निर्धाव येणार. जवळपास पाहिलं तर कुठेतरी कर्णधार स्वतः आहे तो म्हणजे सुनील नाईक. पहिल्या दोन चेंडूवर अप्रतिम गोलंदाजी केली. केतन नाईकच्या माध्यमातून गोलंदाजी फेकण्यासाठी सज्ज आहे गावदेवी कुरुळ. पुन्हा एकदा खेळण्यासाठी पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. पंचाकडे दाद असेल. पंच दाद काय करणार. जवळपास पाहिलं असं स्टेप आउट करताना पाहिलं तर यष्टी रक्षकाची चलाकी पाहायला मिळतंय. परंतु चेंडू निर्धाव जाणार कारण धावचीत मध्ये कुठेही चूक पाहायला मिळणार नाही. कारण गडी धावचीत मध्ये पोहोचतोय तो म्हणजे सुनील नाईक. अप्रतिम आहे गोलंदाजी कारण तिसरा चेंडू हा निर्धाव येतोय. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. परंतु तितक्यात पाहिला तर श्री गणेशा होणार. ICC क्रमांक 22 लागू होतोय कारण 22 नियमाच्या नुसार पाहिलं तर एक धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर बुक वर लागेल ती म्हणजे एक धाव. 3 चेंडू मार्फत बिनबाद 1 अशी धावसंख्या लागते. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. पाहिलं तर हवाई पार करण्याच्या नादामध्ये वारंवार पाहिलं तर बीट होतोय कारण येणारे 2 चेंडू असतील. 4 चेंडूंचा खेळ होतोय. जवळपास 4 चेंडू निर्धाव टाकतोय. एक खराब चेंडू पडला होता तो म्हणजे केतन नाईक याचा. कारण पाहिलं तर गोलंदाजीचा अचूक टप्पा आहे. लेंथ अचूक आहे कारण जी रित्या पाहिलं तर संजय नाईक हा स्वतः कर्णधार आहे. पण तो कुठे पाहिलं तर वारंवार चेंडू बीट करताना पाहिलं. परंतु फटका घेतलाय. फटका डीप मिड विकेटून पहिलाच षटकार येणार संजय नाईकच्या माध्यमातून. कमॉन डीजे. टुर्नामेंट मधला 6वा षटकार येणार कारण पहिल्या षटकामध्ये पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर 5 षटकार आले होते. हा 6वा षटकार येणार. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. परंतु तितकाच पाहिलं तर आता पुन्हा एकदा लेंथ भरकटताना पाहायला मिळणार कारण पाहिलं तर दबाव कोणाकडे येणार तर गोलंदाजाकडे येणार. कारण एक फटका बसला तो म्हणजे डीप मिड विकेटच्या वरून काय देखना फटका खेळला गेला होता संजय नाईकच्या माध्यमातून. परंतु पहिले 4 चेंडू पाहिले तर गोलंदाजाकडे होते दुरा. त्यानंतर 5व्या चेंडूवर हल्ला बोल केला. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. परंतु तीच लेंथ तोच टप्पा करून आता पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय कारण पहिला षटक समाप्त होतोय. पहिल्या षटका अखेर धावसंख्या झाली फलकावरती ती म्हणजे 8. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालेला आहे. चला पंचांना विनंती असेल जास्त टीम मीटिंग करून देऊ नका कारण बराच वेळ पाहिलं ज्या टाइम दिला होता त्या टाइमात आपल्या मॅचेस चालू झालेल्या नाहीत. बराच वेळ गेलेला आहे. त्या रीत्या पाहिलं तर पंचांना विनंती असेल प्रत्येक कर्णधारांना वॉर्निंग द्यायची आहे कारण 3 षटक पाहिलं तर 15 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत प्रत्येक संघाला. कारण एक नियमावली आहे. 4 षटकांचा सामना आहे. प्रत्येक षटक पाहिलं तर 5 मिनिटांमध्ये संपावं लागेल आहे. नवीन गोलंदाज महेश नाईक येतोय.
सर्व नाईक पंच काय हा सर 38 मध्ये सर्कल मध्ये बाहेर 5 असतील आतमध्ये पाहिलं तर 4 प्लेयर असतील हा एक नियम आहे बॉलर आणि कीपर सोडून 4 क्षेत्ररक्षण हे सर्कल मध्ये असतील आणि बाकी पाहिलं तर बाहेर 5 असतील हा नियमावली आहे नियम पटून घ्या पहिलाच चेंडू अतिशय ऑफेस्टी सोडून जाणार चेंडू आहे वाईड चेंडू आहे जर पाहिले तर सुरुवात वाईडच्या माध्यमातून केली ते गोलंदाज आहे महेश नाईकच्या माध्यमातून कारण सर्व पाहिलं तर सर्व नाईकच आहेत टीम मध्ये पाहायला मिळलं एक प्लेइंग 11 ची लिस्ट आली त्यामध्ये सर्व नाईक पाहायला मिळतात परंतु आता हलकासा समाचार दिला चेंडू जाते पॉइंट दिशेकडून चेंडू जातो डीप पॉइंटच्या दिशेकडे सर्कल मध्ये पाहिलं तर क्षेत्ररक्षण आहे परंतु धावचित मध्ये आता कोण बाद होणार तर सुनील नाईक बाद होते पहिला हात रा बसते तो म्हणजे गावदेवी कुरुल सांगायला कमॉन डीजे हे ज्यारित्या पाहिलं तर थ्रो ऑब्जेक्शन आला होता कारण जवळपास पाहिलं तर पुन्हा एकदा खेळण्यासाठी नवीन फलंदाज येतोय दीपक बाद होतोय संजय नाईक सॉरी सुनील नाईक बाद होतोय नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे दीपक नाईक चला पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतोय कारण गोलंदाजी अप्रतिम आहे गोलंदाज महेश नाईक आहे पहिल्या चेंडूवर बाद झाला पुन्हा एकदा हवाई बाहेर गेलाय चेंडू जाणार मिड विकेट डीप स्क्वेअरच्या मधोमधून सीमा पार 6 धावेसाठी पहिलाच षटकार चला धन्यवाद डीजे ज्यारित्या पाहिलं तर आधी असे 11 स्टार स्पोर्ट असोसिएशन यांचे प्रीमियर लिंक आणि डीजे ऑपरेटर सुद्धा त्याचप्रमाणे सॉन्ग लावत आहेत निश्चितच CR साऊंड सिस्टम माध्यमातून आपल्याला डीजे ऑपरेटिंग पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा पाहिलं तर हा चेंडू निर्धाव येतोय एक सफल करण्याच्या नादामध्ये चेंडू निर्धाव जातोय पुन्हा एकदा गोलंदाज महेश नाईक पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा तीच रीत ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा पाहायला मिळणार कारण वारंवार पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय गोलंदाजी अप्रतिम आहे गोलंदाजीचा क्रॉस अँगल त्यानंतर पाहिलं तर लेग कटर त्यानंतर ऑफ कटर प्रत्येक चेंडूमध्ये पाहायला मिळते प्रत्येक चेंडूचा अचूक टप्पा लेंथ पाहायला मिळते ते म्हणजे महेश नाईक याचे पुन्हा एकदा लोह पद्धतीचा चेंडू पाहिला तर वारंवार बीट होतोय तो म्हणजे दीपक नाईक पहिल्या फटक्यावर खेळला होता पण तो त्यानंतर काय कमबॅक केलं गोलंदाजानं तो म्हणजे महेश नाईक यानं कारण वारंवार मी पहिला फटका गेला त्यानंतर पाहिलं तर निर्धाव टाकण्यामध्ये मार ठेवतोय गोलंदाज पुन्हा एकदा फटका खेळलाय डीप स्क्वेअरच्या दिशेकडून जाणार चेंडू 1 बाउन्स चौकार कम ऑन डीजे चला धन्यवाद डीजे धन्यवाद ज्यारित्या पाहिलं तर आज जी प्रीमियर लिंक आहे आणि त्याच प्रीमियर लिंकचं आपल्याला सॉन्ग ऐकायला मिळत आहे डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून तर निश्चितच 12 चेंडूचा खेळ झाला 2 षटक समाप्त झालं प्रगती पथावर
धावसंख्या झाले 20, एक गडी बाद. कारण येणारे 12 चेंडू असतील. पुन्हा एकदा सुरुवात पाहायला मिळणार. गोलंदाज येणार नवीन आदिनाथ वाघमारे गोलंदाज येतोय. पाहिलं तर मॅन फ्रॉम माधुरी संघाकडून खेळला जातो, परंतु आज सुद्धा आपल्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय तो म्हणजे आदिनाथ वाघमारे. फलंदाज संजय नाईक, मला वाटतं मॅन फ्रॉम स्ट्राईक एंडवर संजय नाईक आहे तो म्हणजे पिंपल. जवळपास एकच धाव मिळणार. एक धावेच्या मदतीने धावसंख्या वाढेल दाबलकावरती ती म्हणजे 29-29. कारण येणारे पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. कारण फ्रीड होता पण तो फ्रीडचा काही साधा पाहिलं तर फायदा झाला नाही. कारण मग एकच धाव मिळाली ती म्हणजे ओम नमः शिवाय म्हातुर्ली संघाला. पुन्हा एकदा गावदेवी कुरुल संघाकडून गोलंदाज आहे तो म्हणजे आदिनाथ वाघमारे. पुन्हा एकदा पाहिलं तर गावदेवी कुरुल संघ खेळत आहे, परंतु पाहिलं तर एक स्टेप आउट करण्याच्या प्रयत्नात चेंडू गेला होता तो म्हणजे माघारी लेग शॉर्ट लेगच्या दिशेकडे फील्ड झाली, परंतु धाव येणार नाही. चेंडू निर्धाव जातोय. मातुर्ली संघ मला वाटते फील्ड साठी आहे आणि मातुर्ली संघाकडून आदिनाथ वाघमारे हा गोलंदाजी करत आहे. पुन्हा एकदा संजय नाईक खेळण्यासाठी सज्ज. ब्लॉक खोलला, चेंडू फेकला गेला, पंचाकडे दाद मागला गेला. कारण पाहिलं तर LBW ची अपील मागली गेली होती, परंतु जवळपास पाहिलं तर पंच दाद फेटाळणार. बॅट यायची लागलेली आहे त्यामुळे पंच दाद फेटाळणार. एक धावेच्या मदतीने धावसंख्या वाढेल दापलकावरती. आता धावसंख्या वाढेल ती म्हणजे 30. पाहिलं तर वाऱ्याचा सुद्धा अभाव आहे आणि त्यानंतर पाहिलं तर सगळीकडे पाहिलं तर बॅनरची बाजी आहे. पुन्हा एकदा चेंडू पाहिलं तर खराब म्हणता येणार कारण वाईड चेंडू आहे, परंतु 1+1 एक लेग 22 स्वरूपामध्ये धाव येतोय. हे 1+1 एकूण 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वाढेल दाबलकावरती. आता ती म्हणजे 32. कारण खराब 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 गोलंदाजी पाहायला मिळते. वारंवार पाहिलं तर पहिला दुसऱ्या चेंडू नो टाकला होता, त्यानंतर पाहिलं तर आता वाईड, त्यानंतर पाहिलं तर कुठेतरी मोठे फटके भाजी सुद्धा पाहायला मिळते ती म्हणजे गावदेवी कुरुल संघाकडून. पुन्हा एकदा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू पुन्हा एकदा वाईट, पुन्हा एकदा लेंथ. चुका वारंवार पाहायला मिळतात लेंथ प्रमाणे. कारण कुठेतरी फरकाटताना लेंथ पाहायला मिळतोय. कारण अशी जेव्हा आपण मोठ्या मॅचेस खेळतो तेव्हा कुठेतरी आपला जो मॅनेजमेंट असतो तो कुठेतरी एक सम ठेवायला लागतो आणि तीच फरकटाने पाहिलं. फटका घेतलाय, पुन्हा एकदा हवेमध्ये फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये दणदणीत नाचतोय, पण तितकाच पाहिला तर झेल सुटला गेला. नशीब गांडू तो क्या करेगा पांडू. असा हा झेल जवळपास पाहिलं तर टायमिंग मध्ये झेल होता. तर झेल कोणाचा होता तर संजय नाईक सारख्या फलंदाजाचा होता. आक्रमक फलंदाज आहे. एक टायमिंग मध्ये झेल पकडलं जायला पाहिजे होतं, परंतु काय घडलं. कारण यासारखं झेल कॅच विन द मॅच झेल सुटलं तर निश्चितच मॅच मध्ये सुद्धा फरक पडणार. पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन चेंडू माघारी जातो. ट्रॅव्हलर होते एक्स्ट्राच्या जातामध्ये. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव येतोय. चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली धापलकावरती 35. एक गडी बाद 35 अशी धावसंख्या लागते. अंतिम षटक असेल, अखेरचा षटक असेल. चला मातुर्ली संघ टीम मीटिंग करू नका. आपला गोलंदाज काय असेल तो लगेच घ्या. कारण जो आपला टायमिंग आहे त्या टायमिंग मध्ये आपल्याला 3 षटकं 15 मिनिटांमध्ये संपवायची आहेत. 5 मिनिटांमध्ये 1 षटक संपवायचं आहे. जो 15 मिनिटं पुढे गेला टायमिंग तर आपल्याला पेनल्टी बसेल. हा एक स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे आपले काही गोलंदाज असतील ते अगोदरच तयार ठेवायचे आहेत, अगोदरच माहिती करून ठेवायची आहे. कारण आपल्याला माहिती आहे आपण गोलंदाज फलंदाज कोण आहे. चला गोलंदाज येणार नवीन तो म्हणजे विजय नाईक, नवीन फलंदाज. चला पुन्हा एकदा पाहिलं तर फटका खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज दीपक नाईक कुठेतरी बीट होतोय. चेंडू ट्रॅव्हलर होतोय एक्स्ट्राच्या हातामध्ये. एक्स्ट्राच्या भूमिकेमध्ये आहे तो म्हणजे पाहिलं तर 12 जर्सी परिधान केलेला असा हा एक्स्ट्राच्या भूमिकेमध्ये आहे. अजय वाघमारे आहे.
परंतु जर्सी पाहिलं नंबर तर 12 आहे, जर 12 नंबर पाहिलं तर आठवण होईल, परंतु फटका हवेमध्ये फसलाय, फटका खाली क्षेत्ररक्षण असणार निश्चितच दीपक नाईक बाद होणार, कारण अप्रतिम झेल पकडला गेला. कमॉन डीजे. चला पुन्हा एकदा सामना होतोय. लेफ्ट हँड बॅट्समॅन असेल तो म्हणजे पुन्हा एकदा महेंद्र नाईक हा सुद्धा गावदेवी कुरुल संघाकडून पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळणार या ग्राउंडवर. पुन्हा एकदा कटन स्वरूपामध्ये चेंडू आतमध्ये येतोय, पण आता काय झालं तर स्ट्राईक संजय नाईकने आपल्याकडे घेतली, पण धावचीत मध्ये महेंद्र नाईक बाद होणार. कमॉन डीजे. आहे कारण चेंडू निर्धाव जातोय, कुठेतरी स्थिरावतोय. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 35 या धावेवर. येणारे अंतिम 2 चेंडू असतील, कारण डॉट पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सुद्धा 35 चेंडू डॉट झालेले आहेत. अप्रतिम असे लेखणी आहे, आम्हाला सांगत आहेत आमच्या स्कोरर भूमिकेमध्ये धरणे गुरुजी सर. कारण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये हा 35वा चेंडू निर्धाव असेल. पुन्हा एकदा फटका घेतला, शॉट कुडलेसवरून फुल शॉट केलाय, चेंडू जाणार हवेमधून सीमा पार 6 धावेसाठी. कम ऑन डीजे. डीजे धन्यवाद. सॉन्ग सुद्धा आपल्याला पाहायला मिळते, कारण ज्या रीत्या पाहिलं तर CR साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून डीजे ऑपरेटिंग पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा हवाई पार करणार का, तरी आता खोलवट टप्पा ठेवला गेला, कारण आता डाव कोणी साधला तर गोलंदाजांनी डाव साधला. कारण पाहिलं तर पहिलं सत्र समाप्त होतंय. पहिल्या सत्र अखेर धावसंख्या झाली धाबलकावरती ती म्हणजे 41. विजयासाठी ठेवल्या त्या म्हणजे 42 धावा. कारण यानंतर सामना असेल पायल 11 MK ग्रुप वर्सेस अनुज 11 सुरई. दोन्ही संघांना विनंती असेल नाणेफेकीसाठी लगेच जायचं आहे. टॉस बॉक्सवर आपल्याला पहिला कॉल असेल, 3 कॉल दिले जातील. 3 कॉल मध्ये आपलं कर्णधार हजर झाला नाही त्याला पॅनल्टी दिली जाईल. आणि पाहिलं तर अनुज 11 सुरई संघाला पहिली पॅनल्टी लागलेली आहे 4 रनची. त्यामुळे आपल्याला 3 कॉल दिले जातील नाणेफेकीसाठी. 3 कॉल मध्ये आपण पोहोचले नाहीत, आपला कर्णधार टॉस बॉक्सवर पोहोचला नाही तर आपल्याला पुन्हा एकदा पॅनल्टी असेल. पायल 11 MK ग्रुप वर्सेस अनुज 11 सुरई.
यानंतरचा सामना आहे नाणेफेकीसाठी आपण टॉस बॉक्सवर यायचं आहे. and it is a tail. रोहित वालेकर नाणेफेक जिंकतोय आणि रोहित तुझा काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण घेतलंय रोहितने. किती धावांपर्यंत रोखण्याचं तुझा मानस असेल? करू काहीतरी प्रयत्न. तरी पण निश्चितच तुझ्याकडे कोणते गोलंदाज आहे ज्याच्यावर तुझा विश्वास आहे? ठीक आहे, तर सुरेश संघ आपल्याला पहिली फलंदाजी आले. आपल्याला नाणेफेक आपण गमावलेलं आहे. त्यानंतर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा तुमचा मानस असेल? 50 ते 55. नक्कीच 50 ते 55 धावा गाठण्याचा प्रयत्न असेल. आणि कोणते फलंदाज तुझ्यामध्ये ज्यांच्यामध्ये तुझा विश्वास असेल त्यांच्यावर? असे कोणच नाही, एखाद दोघ जण आहेत. नक्कीच, म्हणजे सर्व जबाबदारी तुझ्यावरच आहे असं त्याचं म्हणणं आहे. धन्यवाद. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. Over to commentary box. हॅलो 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 हॅलो. धन्यवाद दादा. कारण जवळपास पाहिलं तर पहिला फटका खेळला गेला तर म्हणजे 6 धावेसाठी आणि 6 धावेच्या मदतीने ओम नमः शिवाय मातोले संघाने हा श्री गणेशा केलेला आहे 6 धावेसाठी. कारण स्ट्राईक एंडवर पाहिलं तर विजय नाईक आहे, नॉन स्ट्राईक एंडवर पाहिलं तर अजय नाईक आहे, अजय वाघमारे आहे. अशी ही जोडी आहे. सलामीसाठी गोलंदाज पाहिलं तर सुनील नाईक आहे, ज्याने पहिला गडी बाद झाला तर स्वतः करण्याची भूमिका आहे सुनील नाईक याची. आणि स्वतः गोलंदाज सुद्धा तोच आहे. परंतु पहिल्याच चेंडूवर हल्ला बॉल केला तो म्हणजे विजय नाईकच्या माध्यमातून पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज, पण तो सफळ करण्याचा प्रयत्न आहे. परंतु चेंडू वाईड आहे. आयसीसी क्रमांक पाहिलं तर 22 लागू होणार. वाईड अवांतर धावेच्या मदतीने धावेमध्ये भर पडेल. धावसंख्या होईल ती म्हणजे 7. कारण जी सुरुवात आहे ती म्हणजे ओम नमः शिवाय मातोली संघाकडून पाहायला मिळते ती विजय नाईकच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अतिशय खराब चेंडू पाहायला मिळणार. कारण पुन्हा एकदा चेंडू वाईड आहे. बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईड येतोय तो म्हणजे सुनील नाईकच्या माध्यमातून. कारण गोलंदाजीची लेन कुठेतरी भर काढताना पाहायला मिळते, कुठेतरी दबाव टाकताना पाहायला मिळते तो म्हणजे फलंदाज. एकीकडे पाहिलं तर फलंदाजी
अप्रतिम आहे. त्यानंतर गोलंदाजी पाहिलं तर कुठेतरी लेंथ फरकटताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत सुनील नाईक. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, चेंडू मिड विकेट वरून नंदनीत जाणार. बॅक टू बॅक दुसऱ्या षटकाच्या माध्यमातून येणार विजय नाईकच्या माध्यमातून. कमॉन डीजे. कारण पहिल्या चेंडूवर 6 धावा केल्या होत्या. पहिल्या चेंडू षटकार खेळला होता. त्यानंतर कुठेतरी वाईड वारंवार चेंडू फेकले गेले आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळलं. पुन्हा एकदा हवाई बाहेर काढण्याचा प्रयत्न, परंतु आता कुठेतरी गोलंदाज दबाव असणार कारण चेंडू वाईड येतोय. पुन्हा एकदा या 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 षटकामधला तिसरा वाईड असेल कारण आता दबाव पाहायला मिळत आहे. दबावावर पाहायला मिळते तो म्हणजे आता सुजित नाईक. वारंवार पाहिलं तर तिसरा वाईड येतोय आणि या वाईडच्या माध्यमातून काय होतोय तर दबाव गोलंदाजावर जातोय. दबाव टाकते तो म्हणजे फलंदाज. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. हा चेंडू आता क्रॉस अँगल मधून आता निश्चितच चेंडू आहे निर्धाव. कारण जो इथं पाहिलं तर पंचांकडे आता काहीतरी बोलणी चालू असेल की चेंडू पडल्यानंतर चेंडू जातोय कसा क्रॉस अँगलने जातोय, पण तो पंचांचा तीक्ष्ण नजर आहे तिथं पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. राजेश पाटील यांच्या माध्यमातून पंचांची भूमिका पार पाडत, परंतु चेंडू जाणार कार्पेटच्या साहाय्याने सीमा पार. 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावेसाठी. कम ऑन डीजे. डीजे धन्यवाद. काय पाहायला सुनील हॅलो हॅलो पुन्हा एकदा हवाई पार गेला, परंतु आता काय झालं तर निश्चितच 1 बाउन्स चौकार जाणार. हाताला लागून चेंडू गेला होता. नशीब गांडू तो क्या करेगा पांडू. कम ऑन डीजे. हॅलो 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 धन्यवाद डीजे. कारण काय झालं तर मलिंगा याची भूमिका ज्याला टोपण नावामध्ये ओळखलं जातं तो म्हणजे सुजित नाईक. कारण सुनील नाईक सॉरी त्याला हॅलो 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 पहिलं षटक समाप्त होतोय. पहिल्या षटका अखेर धावसंख्या झाली धापलकावरती ती म्हणजे 23 धावसंख्या लागते धापलकावरती. कारण 6 चेंडू मध्ये काय हल्ला बोल केला तो म्हणजे विजय नाईकच्या माध्यमातून. काय फलंदाजी केली, पण जो लॉंगन क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षण होतं त्याने काय झेल सोडलं. कारण झेल झालं असतं कुठेतरी कॅच विन द मॅच. झेल पकडलं तर निश्चितच कुठेतरी मॅचचा पडदा तो सुद्धा कुठेतरी बदलला असता, परंतु शेवटच्या क्षणाला लॉंग ऑन रिजनला झेल सोडला गेला आणि तिथे सर्व मॅचचा पडदा बदलून गेला. 6 चेंडू मध्ये धावसंख्या लावून ठेवली धापलकावरती ती म्हणजे 23. येणारे 18 चेंडू असतील. पाहिलं तर 18 चेंडू मध्ये धावसंख्या 19 धावेची गरज असेल. समीकरण पाहिलं तर अप्रतिम आहे. समीकरणाचा एक धावपळा आता एक आढावा पाहायला मिळत आहे. कारण आता गोलंदाज संजय नाईक येतोय. मॅन फ्रॉम पिंपळवाडी संघाकडून खेळला जातो तोच संजय नाईक ज्याने फलंदाजी अप्रतिम केली गेली, परंतु आता आपल्याला गावदेवी कुरुल संघाकडून खेळताना पाहायला मिळते तो म्हणजे संजय नाईक. चला पंच वॉर्निंग द्या. कारण जवळपास पाहिलं तर काय झालं तर पहिला षटकामध्ये सर्व समीकरणाची खेळ रणरती बदलून टाकली ती म्हणजे सर्व विजय नाईक यानं. आता स्ट्राईक एंडवर पाहिलं तर तो सलामीसाठी आलेला अजय वाघमारे आहे.
परंतु अजय वाघमारच्या माध्यमातून फटका खेळला, बॅटची एज घेऊन चेंडू जातोय तो म्हणजे शॉर्ट लेगच्या दिशेकडून. स्वतः यष्टी रक्षक सुनील हा फील्ड करतोय, परंतु तितकाच पाहिला तर थ्रो कुठेतरी खराबी पाहायला मिळेल. कारण कुठेतरी दर्पण असेल, कुठेतरी टेन्शन असेल. कारण आपल्या पहिल्या षटकामध्ये काय केलं होतं तर आपल्या पहिल्या षटकामध्ये 2 षटकात 2 चौकार लागलं होतं आणि त्यामध्ये एक झेल सुटलं गेलं आणि तोच टेन्शन असेल आपल्या कर्णधार भूमिकेमध्ये, तो म्हणजे सुनील नाईक याच्यावर. कारण पाहिलं तर आता समीकरणाची खेळपट्टी जवळ वारंवार येते. आता धावसंख्या हवी असेल ती म्हणजे 17 विजयासाठी. पुन्हा एकदा सफल करण्याच्या प्रयत्नामध्ये पंचांकडे दाद असेल, पण तो दाद पंच पेटावणार. कारण सफल करण्याच्या नादामध्ये चेंडू निर्धावच जाणार. कारण जो नियम आहे तो नियम आपण पाळला तर तो चेंडू वाईड मिळाला असता, पण तो आपण सफल करण्याच्या प्रयत्नामध्ये हा चेंडू निर्धाव येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज संजय नाईकच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आता पाहिलं तर अतिशय खराब चेंडू आहे. वाईडच्या माध्यमातून पुन्हा एकदा धावीमध्ये भर पडेल, धावसंख्या वाढेल ती म्हणजे आता 26. कारण आता विजयासाठी हवी असेल धावसंख्या ती म्हणजे 16 धावीची गरज आहे. कारण फक्त 2 चेंडूंचा खेळ होत, येणारे 4 चेंडू असतील दुसऱ्या षटकामधले. परंतु पाहिलं तर समीकरणाची रणगती विजय नाईकनं समीरच्या माध्यमातून पुन्हा एकदा फटका हवेमध्ये, चेंडू खाली, झेल खाली, क्षेत्ररक्षण असणार, निश्चित झेल पकडलं जाणार. पहिला आद्राव असणार ओम नमः शिवाय मात्रोली संघाला. कम ऑन डीजे. पहिला गडी बाद होतोय आणि डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून काय तर यंदाच्या सीझन मध्ये पाहिलं तर क्रिकेट आणि बैलगाडी शर्यती पाहिलं तर अतिशय यंदाच्या मोसमामध्ये पाहायला मिळलं. आणि तितकाच पाहिलं तर आवशी सुद्धा बैलगाडी आहेत आणि राहुल पाटीलच्या एक सॉन्ग लावलं गेलं डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. बैलगाडी सुद्धा हौशी भरपूर आहेत आपल्या विभागामध्ये आणि ते बैलगाडीची सुद्धा सॉन्ग लावताना आपल्याला पाहायला मिळते CR साऊंड सिस्टीम माध्यमातून. कारण पहिला फटका बसला ओम नमः शिवाय मातृली सांगायला तो म्हणजे अजय वाघमारेच्या माध्यम. हॅलो अजय वाघमारेच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज केतन नाईक येतोय. स्ट्राईक एंड वर केतन नाईक. हॅलो केतन नाईक येतोय फलंदाजसाठी. पुन्हा एकदा खेळण्यासाठी संजय नाईक गोलंदाजा मार्फत पुन्हा एकदा फटका घेतला केतन नाईकच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण असणार, हवेमध्ये लागला चेंडू, पण तो तितकाच पाहिला तर त्या क्षेत्रामध्ये एकही झेल पकडला जात नाही. एक 1 बाउन्स चौकार. कम ऑन डीजे. आहे तर आज हिंद केसरीचा ज्याचं नाव गाजते वाकासूरचं बैलगाडी शर्यतीमध्ये असं सॉन्ग आपल्याला पुन्हा एकदा ऐकायला मिळलं. कारण ज्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता त्यामध्ये मागच्या मॅचमध्ये सुद्धा एकालाही झेल त्या क्षेत्रामध्ये मिळाला नव्हता आणि तीच गत आता सुद्धा पाहायला मिळाला. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नात पंचांकडे अपील असेल. रिव्हर्सचा फटका बसला तर आबाद, नाहीतर गडी बरबाद होणार. कारण चेंडू निर्धाव आहे. पाहिलं तर अंतिम चेंडू असेल, अखेर चेंडू असेल. धाव संख्या झाली धापलकावरती ती फक्त 30. हॅलो पुन्हा एकदा चेंडू वाईड येतोय. अवांतर धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावेमध्ये भर पडेल, धावसंख्या वाढेल, 31 होणार. कारण या मॅच मध्ये पाहिलं तर हा 5वा वाईड येतोय.
पुन्हा एकदा फटका हवेमध्ये फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षण असणार. आता निश्चितच झेल होणार का? तर निश्चितच झेल होणार. कमॉन डीजे. चला वॉर्निंग द्या. चला पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतोय. येणारे 12 चेंडू असतील. विजयासाठी धावसंख्या हवी असेल ती म्हणजे 11 धावेची गरज असेल. ओम नैशा माथुरे सांगायला कारण समीकरण पाहिलं तर धावसंख्या स्कोरबुक वर लागली ती म्हणजे 31 31. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. नवीन फलंदाज येतोय सागर नाईक. त्यानंतर गोलंदाज येतोय नवीन नाईक. नवीन नाईक येतोय गोलंदाजी मार्फत. तसेच फलंदाजासाठी येतोय तो म्हणजे सागर नाईक. स्ट्राईक एंडवर असेल तो म्हणजे अजय नाईक आहे. स्ट्राईक एंडवर करणार येणारे 12 चेंडू असतील. सॉरी सागर विजय नाईक आहे स्ट्राईक एंडवर. परंतु डेट होतोय चेंडू. येणारे 12 चेंडू 11 धावेची गरज असेल. गोलंदाज नवीन नाईक आहे. कारण समीकरणामध्ये फेरबदल पाहिला तर नवीन गोलंदाज येतोय. पहिलाच फटका हवेमध्ये फसलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेकडे. चेंडू खाली क्षेत्ररक्षण निश्चितच जेल होणार. बॅक टू पवेलन. कमॉन डीजे. नवीन नाईकची धुरा पार पाडत आहे. कारण स्वतः कर्णधार सुनील नाईक आहे. त्याच्या माध्यमातून ही कर्णधाराची भूमिका गावदेवी कुरुल संघ पार पाडत आहे. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज नवीन नाईक गोलंदाज आहे. पण तो आता कुठेतरी लेंथ भरकाटताना पाहायला मिळतोय. कुठेतरी खराब 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 चेंडू. 22 + 1 एकूण 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वाढेल त्या पलकावरती. ती म्हणजे आता 33 धावसंख्या लागते. आता समीकरणामध्ये फेरबदल असेल कारण 9 धावेची गरज असेल जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज मार्फत. पण तो आता स्ट्राईक एंडवर आहे तो म्हणजे सागर नाईक. फटका घेतला गेलाय पण तो चेंडू खाली क्षेत्ररक्षण असणार. हेच घडलं काय तर शेवटच्या क्षणाला फील्ड करता करता झेल तर सुटलं. परंतु तिथे कुठेतरी चूक का वारंवार पाहायला मिळली फील्ड मध्ये. आणि या दोन धावेच्या मदतीने पुन्हा एकदा फेरबदल होणार. कारण आता जिंकण्यासाठी 7 धावेची गरज आहे. तिसरा षटक फेकता फेकता 3 चेंडूंचा खेळ होतोय. अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. पुन्हा एकदा हलकाचा समाचार दिला परंतु फसवला गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षण होतं. जेल पकडायला पाहिजे होता. कॅच विन द मॅच. परंतु शेवटच्या क्षणाला जेल सुटलं गेलं. हे घडलं काय
तर आता नशिबाला दोष देत असेल हा क्षेत्ररक्षण. झेल सोडलं का, सोडलं कसं, आणि त्यामध्ये पाहिलं तर एक धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावेमध्ये भर पडेल. आता विजयासाठी 6 धावेची गरज आहे. धाव संख्या झाली 36 धापळकावरती. चला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय सामना एक रंगतदार पाहायला, कारण जवळपास पाहिलं तर हा चेंडू एक धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावेमध्ये भर पडेल. अंतिम चेंडू असेल, अखेर चेंडू असेल, कारण 5 चेंडूंचा खेळ होतोय. धाव संख्या झाली धापलकावरती ती म्हणजे 37. अंतिम चेंडू पाहिला तर चेंडू अप्रतिम टाकला गेला. निर्धाव चेंडू जातोय. येणारे 6 चेंडू असतील आणि 5 धावेची गरज असेल, कारण जवळपास पाहिलं तर या टुर्नामेंट मधला 45वा हा चेंडू निर्धाव डॉट चेंडू आहे. जवळपास 6 चेंडू आणि 5 धावेची गरज. चला गोलंदाज कोण आहे? उमेश आहे. उमेश नाईक. 6 चेंडू आणि 5 धावेची गरज असेल. 6 चेंडू आणि 5 उमेश पवार आहे. पहिला झपाटका हवाई पार करण्याच्या प्रयत्नात चेंडू काय तर लेग वरून जाणारा चेंडू निर्धाव येतोय. 46वा चेंडू डॉट असेल, कारण या स्पर्धेमधला आता समीकरणाचा आता कर्णधार वारंवार कानमंत्र देणार, कारण पहिला चेंडू निर्धाव जातोय. 5 चेंडू आणि 5 धावेची गरज असेल. काय गती समीकरण पाहायला मिळत आहे या ग्राउंडवर. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज, पण तो आता वारंवार पाहिलं तर काय तर पाहिलं तर धावचीत मध्ये बाद होणार. थर्ड अंपायर कडून ऑब्जेक्शन आहे, थ्रो ऑब्जेक्शन आहे पंचाकडे. थर्ड अंपायरची भूमिका पार पाडणार आता, कारण चेंडू गडी बाद आहे ना. ओके गडी बाद, परंतु थ्रो ऑब्जेक्शन वर निर्णय दिला जाणार. पहा एकीकडे निर्णय चालू आहे थ्रो ऑब्जेक्शन, कारण रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद झालेला आहे. चला चेंडू लिगली आहे, नो चेंडू नाही, कारण चेंडू लिगली जातोय. चेंडू निर्धाव आहे, परंतु विकेट मिळणार. आता समीकरणाचा खेळपट्टी खेळ रणगती पाहायला मिळतोय, कारण 4 चेंडू आणि 5 धावेची गरज. काय समीकरण आलंय, कारण जवळपास पाहिलं तर
4 चेंडूमध्ये 5 धावेची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये अतिशय धुलाई केली होती सुनील नाईक याची, परंतु त्यानंतर गोलंदाजी काय कमबॅक केलं ते म्हणजे गावदेवी कुरुल संघाकडून. आता काही समीकरणामध्ये फेरबदल पाहायला मिळणार, कारण येणारे 4 चेंडू असतील आणि 5 धावेची गरज आहे. कारण स्ट्राईक चेंडू नवीन फलंदाज आला इथं म्हणजे महेश नाईक असेल. महेश नाईक पुन्हा एकदा पाहायला मिळणार. महेश नाईक स्ट्राईक एंडवर. येणारे 4 चेंडू 5 धावेची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन द फायर असेल तो म्हणजे उमेश पवार. पहिले 2 चेंडू अप्रतिम फेकले गेले. हा चेंडू सुद्धा निर्धाव टाकला, पण चकावून काय केलं तर यष्टी रक्षकांनी इथं घुटना टेकवलं, कारण चेंडू निर्धाव होता. कमॉन डीजे. इथं चूक केली, गेला होता समोरचा दार उघडाला, परंतु मागचा दार उघडून आला. असं इथं घडलं, कारण चेंडू गेला 4 धावेसाठी. पुन्हा एकदा 1 धावेची गरज असेल. आता समीकरणामधला सगळा खेळ पट्टी सर्व बदलून टाकली. हा चेंडू अप्रतिम आहे. मागचा चेंडू सुद्धा निर्धाव होता, परंतु नशीबला साथ दिली नाही. आता समीकरण काय आहे? येणारे 2 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग असेल. 1-2 चेंडू आणि 1 धावेची गरज. आता जास्त टेन्शन कोणाला असेल तर यष्टीरक्षकला असेल, कारण हलकाचा समाचार दिलाय, परंतु चेंडू 1 बाउन्स सीमा पार होण्यासाठी विजयाचा फटका असेल, फिनिश चौकार असेल. कमॉन डीजे.